ही कविता म्हणजे एक पत्र आहे आपल्या वडिलांना त्यांच्या मुलीने लिहिलेलं. प्रिय बाबा, मला ठाऊक आहे तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुमचा आत्मसन्मान आहे बाबा. नात्या गोत्यातली जाती जमातीतली प्रतिष्ठा आहे मी बाबा. मी तुमची गंभीर जबाबदारी आहे बाबा. मुलीच्या जातीने भिवून राहावं, मुलीच्या जातीने सहन करावं, मुलीच्या जातीने कसं नेसावं, मुलीच्या जातीने कसं बसावं, मुलीच्या जातीने कसं हसावं, तुमची सगळी शिकवण लक्षात ठेवली आहे मी बाबा. म्हणूनच तर सरांनी एकटीलाच क्लासरूम मध्ये थांबवून ठेवलं. टॉप काढायला लावून शरीरशास्त्र समजावतो म्हटलं. तेव्हाची किळस संताप सहन केला मी निमूट. तुमची शिकवण आठवून बाबा. घरात सांगितलं असतं तर तुम्ही टाळी एका हाताने वाजत नाही म्हणीचा वाक्यात उपयोग केला असता बाबा. नात्यातले प्रेमाच्या वेशातले, मित्रांचे मस्तीच्या वेशातले स्पर्श सहन करायचे फक्त निमूट. आता ठाऊक झालंय मला बाबा. भारी दिसतेस म्हणतानाची मित्रांची, मोठी दिसतेस म्हणणारी ओळखी पाळखीची का चुकवावीशी वाटते नजर. ठाऊक झालंय मला बाबा. अशा गोष्टी आणायच्या नाहीत ओठावर. अशा गोष्टी ओठावर आणायच्या नाहीत. हा तुमचा संस्कार विसरणं कसं शक्य आहे. मनाला न जुमानता आलंच ओठावर श्वासाच्या धगीतून धगधगत तर तुम्ही टाळी एका हाताने वाजत नाही म्हणीचा वाक्यात उपयोग केला असता बाबा. मग नोकरीत अडकून ती महानगरीय रुटीन बनली. 11:30 वाजता नेहमीप्रमाणे ती मिसेस जोगच्या टेबलावर चहासाठी गेली. तोपर्यंतच्या तासाभरात मिसेस जोग तिसऱ्यांदा हात धुवून आली. रोजच हवा असा सततचा पाऊस, मग स्वच्छ धुतील झाडे आपली पाने. मिसेस जोग चहा पिताना ठरलेलं वाक्य म्हणाली. मग ती सुद्धा नेहमीप्रमाणेच हो खरंच म्हणाली. मिसेस जोग नेहमीसारखी खुश झाली. मिसेस जोग कामाशिवाय कुणाशीच बोलत नाही. मिसेस जोग तिच्याशिवाय कुणाच सोबत चहा पित नाही. मिसेस जोग ऑफिसमध्ये फक्त तिलाच भीत नाही. मिसेस जोग वेडी नाही, बुद्धिमान शहाणी आहे. कामातही हुशार चोख आहे. एकेकाळची स्कॉलर कलावंत ऍथलेट आहे. आता मात्र ऑफिसातला चेष्टेचा टॉपिक आहे. पिऊन तिच्या टेबलावर मुद्दाम फाईल आपटतो. अरे जोग मॅडमच्या टेबलावर डस्ट बघा. प्रत्येक कोपऱ्यातून आवाज येतो, प्रत्येक कोपऱ्यातून. मग मिसेस जोग अस्वस्थ होते. पुन्हा पुन्हा हात बघते आणि उठून तडक हात धुवायला जाते. मग मिसेस जोगला अख्खं ऑफिस हसत राहतं. प्रिय बाबा, तरीही एकदा, फक्त एकदाच लक्षात असूनही विसरले मी बाबा तुमची लाख मुलाची शिकवण. डेलिबरेट क्राईम म्हणा हवं तर आपण, पण बाबा क्राईम साठी एक भेटला होता. ऑफिसातलाच होता. कामाशिवाय कोणाशी बोलायचं नाही. कविता करायच्या त्या इतरांना चेष्टेसाठी उपयोगी पडायच्या. एक दिवस अचानक दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. मग लोकल बंद झाल्याच्या बातमीने 4 वाजताच कार्यालय मोकळी केली गेली. तिच्या हातातलं अर्जंट काम संपेपर्यंत बाकी साऱ्या जणी निघून गेल्या. रिकाम्या ऑफिसातून ती घाबरतच बाहेर पडली. पाण्यातून वाट शोधत स्टेशनवर आली. स्टेशन माणसात बुडालेलं पाहून ती गुदमरून गेली. ऑफिसातली एखादी तरी दिसेल भिरभिरच्या नजरेनं शोधू लागली. मग अचानक तो दिसला, गर्दीतून वाट काढत तिच्याकडे येताना. घाटकोपरच्या पुढे लोकल सुरू आहेत थोड्या, तिथपर्यंत पोहोचायचं कसं. तिच्याजवळ येत तो स्वतःहून बोलला. अर्ध स्वतःशी, बाकी तिच्याशी. ती तशीच उभी, त्याच्याऐवजी गर्दीकडे बघत भेदरून. गर्दी दवणीचं एक वाक्य आहे की गर्दी तेव्हा होती 93, 94, 95ला. आता माणसांचा चिखल असतो. ती तशीच उभी, त्याच्याऐवजी गर्दीकडे बघत भेदरून. लोकल बंद झाल्याची अनाउन्समेंट तिला आणखीनच थरकापवत होती. बस मिळते का बघूया ना, घाटकोपर पर्यंत जाऊ, पुढचं बघता येईल.
तो म्हणाला, आणि भीती अधिकच आली भरून, पावसासारखीच सरसरत तिच्या मनात. ती घाबरली पावसाच्या प्रलयाला आणि अधिक त्याला. कारण तिला आठवलं सरांनी शिकवलेलं शरीरशास्त्र. तिला आठवला जीएमच्या केबिन मधला प्रलय. 500 लोकांच्या स्टाफ मध्ये जीएमच्या दहशतीच्या दंतकथा बनलेल्या. ज्या दिवशी ती जीएम सेक्शन मध्ये बदली होऊन आली, ही तर मस्तच आहे, साऱ्या जणीत कुजबूज झाली. तिला काहीच उमजलं नाही. पहिल्यांदाच केबिनचं बोलावणं आलं. थरथर ती ओढणी आत गेली. वर न बघता जीएमने फाईल सबमिशनच्या ऑर्डर दिल्या. दुसऱ्या खेपेस फाईल घेऊन गेली ती. फाईल बघता बघता विचारलं नाव. औंढा घेऊन घसा ओला करीत ओढणीने जोर एकवटून उच्चारलं स्वतःच नाव. मग सावकाश त्याने पाहिलं वर. कॅमेरा फिरावा तशी फिरली तिच्यावर नजर. थबकली तिच्या उठलेल्या स्तनांवर. सिम्पली ब्युटिफुल. यू कॅन गो. ती धडपडत धडधडत बाहेर आली. अनावर धडधड थांबवत म्हणाली, सिम्पली ब्युटिफुल शब्दांनी मोहरण्याऐवजी ओढणी बसल्या बसल्या जमीनदोस्त झाली. मग एक दिवस अर्जंट रिपोर्टसाठी थांबण्याचं फरमान आलं. आजूबाजूच्या साऱ्या जणी पुन्हा कुजबूज झाली. ऑफिस सुटताना जीव एकवटून आत गेली. त्याने बसा म्हटलं, बसली ती. तो उभा राहिल्यावर घाबरून उठली ती. उठताना खुर्चीत ओढणी अडकली. अर्धमेली होत ओढणीसाठी वाकली तसं त्याने स्टॅच्यू म्हटलं. ती ओणवीच उभी. त्याने ओणव्या छातीत बघत ओढणी उचलली. मग ओढणीनं छाती झाकत म्हणाला, तुला नोकरीची गरज आहे ना? नोकरीच्या प्रश्नाने अधिकच भेदरली. म्हणाली, घरच्यांना माझा जीव गेलेला चालेल, नोकरी नाही. त्याने गुड गर्ल म्हणत तिचा खांदा तोपटला. मग गॅस पसरल्यावर गुदमरून जावं तशी त्याच्या उंची सेंटच्या वासात ती गुदमरली. आधी ओढणीवरून फिरला हात, मग ओढणीच्या, मग गोठून बर्फ झाल्यावर पुढचं काहीच जाणवेना. उशिरा ती एकटीच ऑफिस बाहेर पडली. रडता रडता स्वतःशीच बोलत, प्रिय बाबा, तुमची शिकवणी विसरली नाही मी. मुलीच्या जातीने राहायला हवं तशीच निमूट राहिले मी बाबा. तुम्हाला सांगितलं असतं तर तुलाच का थांबवलं त्याने म्हणत टाळी एका हाताने वाजत नाही म्हणीचा पुन्हा वाक्यात उपयोग केला असतात बाबा. कसला विचार करतेस? बसही बंद झाल्यावर सारेच वांदे होतील. त्याच्या अचानक शब्दांनी ती भानावर आली. त्याच्या शब्दात स्वच्छ काळजी होती. तरी हल्ली नाही ती. काय होईल वाटत असेल तर नाईलाज आहे. या भयंकरात एकटीला सोडायला धजावत नाही मन. मग मात्र बाईच्या जातीच्या शिकवणीप्रमाणे घाबरून निमूटपणे त्याच्यासोबत ती स्टेशन बाहेर आली. 1.5 तास रांग लावल्यावर 66 नंबर मिळाली. त्याच्या शेजारीच अंग चोरीत थरथरत बसली. हुतात्मा चौक ते गिरगाव 1 तास तिला प्रवास सुरू होऊन वर्ष झाल्याचा भास. निशब्द दोघे. रस्ते पाण्याखाली गेलेले. त्याने मग पुस्तक काढले. ती कायम घाबरून बाहेर बघत घरी वाट पाहत असते. काळजीत जाणार कशी डोंबिवलीपर्यंत. रस्त्यावर महापूर. ती काळजी चूर चूर. खूप वेळाने बस पुढे सरकली. प्रार्थना समाजापुढच्या समुद्राला घाबरून पुन्हा थांबली. तिला काही सुचेना. मग डोक्यातच उतरला पाऊस. सरसर रडू लागली स्वतःशीच भरभरून. त्याला दिसला शेजारच्या सीटवरचा पाऊस. पुस्तक मिटून पाहिलं तिच्याकडे. म्हणाला शहाण्या आवाजात हळूवार होत, मी आहे ना, कसलीच भीती घेऊ नकोस, माझी सुद्धा. तिने चमकून पाहिलं त्याच्याकडे पहिल्यांदाच. चोरी पकडलेल्या चोराने पाहावं ना तसं. अनोळखी देश पाहावा तसं. सर, बॉस, नात्यातले, पार्टी मागणारे, देऊ बघणारे सहकारी, कुणाच्याही नजरेत न दिसलेला अनोळखी देश त्याच्या नजरेतला. क्षणात काही धडकलं धडकनात. मग 2 तास अंग चोरून बसलेली ती अधिकच सावरून बसायचं विसरून मोकळी होत बसली निवांत. कधीतरी पुन्हा बस हल्ली. त्याने छोटासा निश्वास सोडला.
पुन्हा पुस्तक उघडू लागला. कविता लिहिता ऐकले दुसऱ्यांकडून. ती सहज होत प्रथमच बोलली. तो फक्त हसला जरासा. मराठा मंदिर समोर दुसरा समुद्र आला. तुम्हाला भीती नाही वाटत? ती समुद्र बघत म्हणाली. त्याने मानेनेच नाही म्हटल्यावर तिचा पुढचा प्रश्न ओळखून लगेच तो म्हणाला, कारण माझा विश्वास आहे माझ्यावर. मग हळूहळू तिला प्रलयंकारी पावसाची, रस्त्यावर आलेल्या सुनामीची, बंद पडलेल्या गाड्यांची कसलीच भीती वाटेनाशी झाली. तिला जाणवलं अबोध असं काहीतरी. घर, शाळा, ऑफिस, रस्त्यापेक्षा पाण्यात बुडालेल्या बस मधल्या फुटभर लांबीच्या सीटवर तिला वाटत होतं सुरक्षित. मग जणू काही युगानंतर तिच्या ओठांवर हसू आलं. तरी घाबरल्याशिवाय जगायचंच विसरून गेल्यापासून प्रथमच निर्भय झालेल्या स्वतःच्याच मनाला क्षणभर दचकली ती. म्हणाली मनातल्या मनात, प्रिय बाबा, प्रथमच घाबरायचं विसरून निर्भय होत हसले मी बाबा. तुम्हाला सांगितलं असतं तर आताही टाळी एका हाताने वाजत नाही म्हणीचा तुम्ही वाक्यात उपयोग केला असतात बाबा. बस पुन्हा हल्ली. मग ती बोलू लागली, स्वतःशीच बोलावं तसं त्याच्याशी. ती सांगू लागली की अगदी पूर्वी ती सुद्धा कविता करायची. अंगावरचा भिजलेला पाऊस तिलाही आवडायचा, सतावणारा. पण ही मुलीच्या जातीच्या शिकवणीच्या आधीची गोष्ट. 4.5 तास प्रवास करून थकून बस किंग सर्कलवर आली. ती मात्र थकवाच विसरलेली. मग सायन हॉस्पिटल पर्यंतचा अफाट समुद्र बघत बसने अखेरचा श्वास सोडला. मग किनाऱ्यावरच्या भेदरलेल्या गर्दीत ती दोघं उभी राहिली. गर्दीत त्याच्याजवळ उभी ती एकटीच न घाबरलेली. निरागस हाताने तिने त्याचा हात धरलेला. जणू तिच्या बालपणीचा तो सुपरमॅन बनलेला. तो मात्र खांद्या इतक्या पाण्यातून समुद्र ओलांडू पाहणाऱ्या जिगरबाजांची हिंमत बघत मनाशी अंदाज घेण्यात दंग. आणखी समुद्र वाढला तर स्वतःशीच पुटपुटत. मग उसळत्या पुराच्या समुद्रात उतरून पाण्यातून सावध वाट काढताना गळ्यातला दुपट्टा तरंगत पाठीमागून यावा तशी त्याच्या पाठी गळ्याला मिठी मारून ती. तो एकदाचा दुसऱ्या किनाऱ्यावर आला आणि सुखाच्या बेहोशीत अपार साहसानं त्याच्या मिठीच्या समुद्रात शिरली ती. त्यानेही बुडू न देता खोल शाबासकी द्यावी तशी पाठ हळूवार थोपटली. मग मुलून गाठल्यावर कशीबशी लोकल मिळाली. सोबत तो आणि पाऊस घेऊन अखेर 12:30 वाजता ती डोंबिवलीला पोहोचली. बेल वाजवण्याआधीच उघडलं दार. आव असून आई बाबा आश्चर्याला नाही पार. तिने आत जाऊन त्याला पाणी आणून दिले. उभ्या उभ्याच प्यायला घटाघटा. ती आत या म्हणाली. तो नाही आला. बाहेरच्या बाहेरच निघून गेला. आई म्हणाली, बरं झालं बाई, आलीच एकदाचे सुखरूप. सोसायटीतलं कुणीच आलेलं नाही अद्याप. बाबा अजूनही थक्कच. पुन्हा पुन्हा आश्चर्याने, अविश्वासाने, संशयाने. मग विचारले थक्कपणा मोकळा करीत, आलीस कशी इतक्या रात्रीची सुखरूप? हाच कसा भेटला तुला सोबतीला? ऑफिसलाच होतीस की दिवसभर? असं म्हणत टाळी एका हाताने वाजत नाही म्हणीचा बाबांनी वाक्यात उपयोग करून टाकला. सकाळी पाऊस थांबू लागला. लोकल सुरू होऊ लागल्या. मूल पाळणा घरात, काहींची छोटी मुलेच घरात, अशा हिरकणींच्या कहाण्या सकाळी सुरस दंतकथा बनून घरी आल्या. तिला सावकाश नंतर समजलं, तिला सोडून तो स्टेशनवर जाईपर्यंत लोकल संपूर्ण बंद झाल्या होत्या.
तो स्वप्नातला देश पाहिलेल्या दिवसापासून, ती दंतकथेची नायिका झाल्या दिवसापासून ती बोलू लागली स्वतःशीच, ती हसू लागली एकटीच, वाचू लागली त्याच्या कविता, कविता होऊन, नजरा चुकून बघू लागली त्याला पुन्हा पुन्हा अलगद डोळे मिटून. तो एकदा म्हणाला होता तिला, तू चांगली आहेस, खूप चांगली आहेस, तू नुसती आवडत नाहीस, अटीतटीने आवडतेस. तू चांगली नाहीस, खूप चांगली आहेस, नुसती आवडत नाहीस, अटीतटीने आवडतेस. स्वतःशीच पुन्हा पुन्हा तेच तेच म्हणू लागली आणि नादात मुलीच्या जातीची शिकवणच विसरून गेली. स्वतःहून गुन्हेगार झाली. तेव्हा तिला ठाऊक नव्हतं तिच्या प्रेमाच्या शेवटाची सुरुवात प्रेमात पडण्याआधीच झाली. ज्या दिवशी तिच्या सुपरमॅन सोबत ती मध्यरात्री घरी आली, ती मात्र तिच्या स्वप्नातल्या देशात दंग होत राहायची. एक दिवस त्याच्यासोबत ती नेहरू सेंटरला गेली, तिथून फुलपाखरांसारखी त्याच्यासोबत उडत हाजी अलीच्या समुद्रावर आली. ती रंगात दंग आणि तो विचारात, का वागते मिसेस जोग अशी, का सारखे हात धुते मिसेस जोग. त्याने विचारलं तिला, स्वतःलाच विचारावं तसं. मग फुलपाखरू भानावर आलं. भयंकरातलं भयंकर आहे. तिने म्हणताच त्याने चमकून पाहिलं तर तिच्या डोळ्यात दव जमा झालेले. मग ती सांगू लागली, स्वगत म्हणावं तशी, ऑफिसामधल्या गमतीची गोष्ट झालेल्या मिसेस जोग गमतीची गोष्ट बनण्याआधीची तिची गोष्ट. मिसेस जोग सुंदर तर होतीच, कॉलेजमधली सेंटर ऑफ अट्रॅक्शनही होती. खेळ, अभिनय सर्वात पुढे होती आणि सुख देणारी सुंदर वस्तू प्रत्येकाला हवी होते. अशी वस्तू नॉट फॉर सेल असूच कशी शकते. ती नॉट फॉर सेल समजल्यावर एकतर्फी प्रेमाचा सिनेमा सुरू झाला. थंडी माघाची साठी पिकनिक सह्याद्रीत गेली. साहस आणि थरार म्हणून 2 मित्रांसोबत भटकायला घनदाट अरण्यात गेली. गुंगीच्या औषधाची पेप्सी पोटात गेल्यावर दोघांनी आळीपाळीने तिची शिकार केली. मग दोघांनीही तिला आळीपाळीनं कॅमेऱ्यात हवी तशी नग्न केली. शुद्धीवर आल्यावर तिने स्वतःचीच व्हिडिओ क्लिप पाहिली. मग तिची बदनामीच्या जनावराने पुन्हा शिकार केली. जीवाच्या आकांतानं केलेल्या आक्रोशासह कॅमेऱ्यातल्या आतल्या आत तडफडली आणि मग कॅमेऱ्यातच दफन झाली. बदनामीच्या जनावराला घाबरून घरीदारी कुठेच काहीच नाही बोलली. सांगितलं असतं तर बदनामीच्या जनावराने तिचा उरला सुरला जीवही घेतला असता आणि टाळी एका हाताने वाजत नाही म्हणीचा सर्वांनीच वाक्यात उपयोग केला असता. लग्नाआधी आई बाबांच्या भीतीपोटी, लग्नानंतर नवरा सासरच्या भीतीपोटी कॅमेऱ्यातच बंद राहिली मिसेस जोग आणि बाहेर मोकाट बदनामीचं जनावर. नोंद न झालेले 100 गुन्हे आहे मिसेस जोग म्हणून पुन्हा पुन्हा हात धुवून थकते मिसेस जोग. नोंद न झालेले 100 गुन्हे आहे मिसेस जोग म्हणून पुन्हा पुन्हा हात धुवून थकते मिसेस जोग. घामाघूम झाल्यावर घाम ठिपकावा ना तसा त्याचा ठिबकणारा संताप. फक्त म्हणाला स्वतःशीच बोलावं तसं तिला, का हात धुत राहते एकसारखे मिसेस जोग. त्या जनावराचा एकदा दोन्ही हातांनी गळा का दाबत नाही मिसेस जोग. तो कधीही असायचा, कुठेही असायचा तिच्यासोबत. ऑफिसात, घरात, रस्त्यात, प्रवासात, टीव्ही बघताना, भाजी चिरताना, जेवताना, गाणं ऐकताना, आरशासमोर कपडे बदलताना सुद्धा त्याच्या नजरेने बघायची स्वतःला आणि जवळ नसताना लाजायची. स्वतः सोडवायची त्याने न धरलेली ओढणी
आणि मग कधीतरी अपराधीवत म्हणायची, प्रिय बाबा, मी क्राईम केलाय, कळतंय मला. तुमच्या समोर कबूलही केला असता क्राईम बाबा, पण तुम्ही टाळी एका हाताने वाजत नाही म्हणीचा फक्त वाक्यातच उपयोग केला नसता तर पुन्हा टाळी वाजू नये म्हणून दुसरा हातच नसावा म्हणाला असतात बाबा. प्रिय बाबा, मला माहितीये तुमचं मन खूप मोठं आहे बाबा, कारण तुम्ही मला जन्माला येऊ दिलं, मुलीच्या जातीसारखं तंतोतंत वाढवलं, प्रवासात ज्वालाग्राही वस्तूची घ्यावी तशी घेतली काळजी आयुष्यभर, मुलीच्या जातीला शिकायला हवं ते शिकवलं, प्रेमापासून सावध राहण्याबाबत पुन्हा पुन्हा खबरदार केलं बाबा. तरीही मी प्रेमात पडले म्हणाले असते तर तुम्ही विश्वास ठेवला नसता बाबा. टाळी एका हाताने वाजत नाही म्हणीचा तुम्ही वाक्यात उपयोग केला असतात बाबा. एक दिवस रात्री निजण्यापूर्वी आई म्हणाली, सकाळी पार्लरला जाऊन ये, बघायला येणार आहेत मुलाकडचे, लक्षात घे. ट्रान्सफॉर्मरचा स्फोट व्हावा तसा एक एक शब्द कानावर आला. मग तो तिचा स्वप्नातला देश काळोखात बुडून गेला. वाटलं तिला ओरडून नकार द्यावा, पण ओठातच नकार तडफडून मरून गेला. दुरून यावे तसे शब्द कानावर, तो मध्यरात्री तुला सुखरूप घेऊन आला, तो मध्यरात्री तुला सुखरूप घेऊन आला, दुसऱ्या दिवशी वधूवर सूचित गेलीस तू. बुडणाऱ्याने अखेरचा प्रयत्न करावा तशी आईच्या कुशीत शिरली ती. आई खूप चांगलं आहे ग, खूप खूप प्रेम करतो म्हणत म्हणत राहिली. मग आईच गयावया करू लागली, बाई ग, तुझ्या सुखाशिवाय आम्हाला तरी काय हवंय. मग पहिला आला त्यानं नीट पाहिली, बांधा उठाव होत पसंत पडली. मात्र मनात भरलेल्या गाडीचं शोरूम मधलं मॉडेल बापाला शक्य नाही, गाडी तिकडेच अडली. दुसऱ्याला ही आवडली, म्हणाला अमेरिकेतल्या पुढील शिक्षणाचा खर्च तेवढा सप्रेम द्यावा आणि या बैठकीचा शेवट गोड व्हावा. तिसऱ्यानं अधिक तपासून पाहिली, तपशीलवार, आवडली. बऱ्याचशा घासाघाशीनंतर तडजोड झाली. आई म्हणाली, जाती धर्मातला आहे, तोला मुलाचा आहे, गुणांची बेरीजही हवी तशीच आहे. आमच्या जीवाचा घोर मिटव, ना जातीचा ना पातीचा, तुझा तो स्वप्नातला देश काय ग कामाचा. तोंडाला काळं फासू नकोस, अब्रूवर माती लोटू नकोस, उतू नकोस, मातू नकोस. बाईच्या जातीनं तो भेटला तेव्हा जखमेतून रक्त ठिपकावं तसे तिचे शब्द हळूवार रक्त पुसावं तसं तो म्हणाला, ए चांगली नाहीस, खूप चांगली आहेस तू, नुसतीच आवडत नाहीस, अटीतटीने आवडतेस तू. निर्णय घेशील तो मान्य आहे, माझी तयारी आहे. घरी आल्यावर बुडणाऱ्याने जगण्याच्या शेवटच्या वेड्या आशेने लाटेचाच आधार शोधावा तशी तर आईला बिलगली. ए आई, तो निर्णय घे म्हणालाय, गयावया करू लागली. तिची आई म्हणाली, निर्णय आधीच झालाय बाई. तिची आई म्हणाली, बाईच्या जातीने ऐकायचा, निर्णय घ्यायचा नाही. मग ती आपल्याच मनातल्या देशातून निर्वासित झाली. लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीच्या कामावर रुजू झाली. स्तनातला ठणका मस्तक फोडून गेला तेव्हा जखमी गुरासारखी ओरडली आणि तो समाधानाने हसला. मग त्याचे कारनामे रोजचे झाले, तिचे सगळे ऋतू बर्फाळ झाले. तरीही ती स्वतःशीच म्हणायची, प्रिय बाबा, तुमची शिकवण विसरत नाही मी. नवऱ्याला हवी तशी होते मी, कसलीही तक्रार करत नाही मी. तुम्हाला सांगायचं तर प्रश्नच नाही बाबा, सांगितलं असतं तरी विश्वास ठेवला नसता. टाळी एका हाताने वाजत नाही म्हणीचा तुम्ही वाक्यात उपयोग केला असता बाबा. प्रिय बाबा, तुम्हाला आता काळजी नाही, आता नवे बाबा, नवी आई, शिकवणी नवी सुरू झाली.
बाबा आई मी सुखात आहे, तुम्हालाही लेकीच्या सुखाशिवाय दुसरं तिसरं तरी काय हवंय? मी खूप खूप सुखात आहे बाबा, खूप. नवी शिकवणी छान आहे बाबा. सासू सासरा नणंद दीर सगळं जशाच तसं आहे. सासू म्हणाली काल, रिकाम्या हाताने आलीस, देवाकडे आता तरी माग. मग त्या दिवसापासून व्रतवैकल्य कडक झाली. संकष्टी चतुर्थीला सिद्धिविनायकाची थेट भेट सुरू झाली. मार्गशीर्षातले गुरुवार बनले निर्जली. एकदा तर लोकलच्या भर गर्दीत चक्कर आली. रूपावर भाळलास, नुसत्या रूपाचं करायचंय काय? इतका शिकवला पण बाजारभाव मिळाला नाही. नव्या आईसह साऱ्यांची एवढीच खंत आहे. आणि हो बाबा, तुमच्या शिकवणीनुसार मनातला उद्ध्वस्त देश मी विसरले आहे बाबा. एक दिवस दिराच्या घरून घाबरलेला निरोप आला. उलट्या जुलाबासह जावेला अतोनात ताप आला. फरमान जारी झालं तशी ती गेली. जावेची आस्थेनं शुश्रूषा केली. जाऊ गरीबरत म्हणाली, माझी आई 10वीत असताना गेली. मग सावत्र आई आली आणि आज माझ्या आईची आठवण आली. तिला बरं वाटू लागल्यावर परत निघाली. दीर मागोमाग बाहेरच्या खोलीत आला. हात हातात घेऊन थँक्स म्हणाला. ती सौजन्याचा हसली. हात सोडवू लागली पण त्याने सोडला नाही. ओठ आहेत की जर्द गुलाब, कुणालाच कळणार नाही काही. मग त्याची बोटं तिच्या ओठांवर फिरली. निखरा झटकावा तशी तिने झटकली, पण तिच्या लक्षात येण्याआधीच काही तिच्या ओठातून रक्त आलं. तिला ओरडता येईना, तिला रडावंसही वाटेना. बर्फ होत दाराकडे आली. मागोमाग दबका आवाजही आला. सांगितलंस कुणाला तर उलट सांगेन की तूच. प्रिय बाबा, कसं सांगेन कोणाला? मी कसं सांगेन तुम्हाला बाबा? सांगितलं असतं तर तुम्ही नव्या आई बाबांनी विश्वास ठेवला नसता आणि टाळी एका हाताने वाजत नाही म्हणीचा वाक्यात उपयोग केला असता ना बाबा. मग थकत थकत ती गेटवर आली. गेटवर चुकून आपटावं तसं डोकं आपटून व्यवस्थित रक्तबंबाळ झाली. रिक्षात बसली, घरी आली. सुजलेला ओठ, कपाळावर जखम. काय झालं, कसं झालं, चौकशी झाली. रिक्षानं ब्रेक दाबले अचानक, सांगून ही मोकळी झाली. ऑफिसच्या कंपल्सरी रिफ्रेशमेंट कोर्ससाठी ती 2 दिवसांकरता बाहेरगावी गेली. थकून आल्यावर कोर्सची बारकाईनं चौकशी झाली. रात्री ही रिफ्रेश झालीस का? चला चौकशी सुद्धा झाली. प्रिय बाबा, तुमच्या संस्कारानुसार वागले मी. आरोपांचा घाणेरडा चिखल निमूट पुसत राहिले मी. तुम्हाला दाखवला असता तर तुझ्याच अंगावर उडाला कसा म्हणत टाळी एका हाताने वाजत नाही म्हणीचा वाक्यात उपयोग केला असता बाबा. जनगणनेचं काम आलं. फिरून फिरून दमली. शेवटच म्हणत 12व्या मजल्यावरच्या फ्लॅटची बेल दाबली. दार उघडताच माहिती विचारण्याआधीच त्याने तिलाच आत ओढली. मानेत नख घुसवीत हाताचा लचका तोडीत कडवा प्रतिकार केला. लांडग्यासारखा मस्तवाल तो तरी जबरदस्त प्रतिहल्ल्याने घाबरला. स्वतःच दरवाजा उघडला. वाजवले शेजारचे दरवाजे. एकाचाही मदतीत इंटरेस्ट नाही दिसला. तरीही रडली नाही आज. धगधगत टावर बाहेर आली. सुंदर नख नेल पॉलिश साठीच नाहीत, नवी जाणीव झाली. पोलिसात जाण्याआधी ती रीतसर वरिष्ठांकडे गेली. वरिष्ठ घाबरला. पोलिसात जाशील तर मीडियात ब्रेकिंग न्यूज होशील. आमची वाट आणि तुझ्या अब्रूची घरीदारी नात्या गोत्यात विल्हेवाट लावशील. मग जरा वेळ तशीच बसली, पॉज सारखी. मनातल्या मनात गुगलवर स्वतःचीच ब्रेकिंग न्यूज पाहिली. मग थकत थकत तशीच घरी आली. प्रिय बाबा, तुमच्या शिकवणीनुसार सगळ्यांच्याच अब्रूचा विचार केला मी. तुमच्या घराण्याची प्रतिष्ठेची ब्रेकिंग न्यूज होऊ दिली नाही मी. कुणालाच काही सांगायचा प्रश्नच नव्हता बाबा.
प्रत्येकानेच टाळी एका हाताने वाजत नाही म्हणीचा सहज वाक्यात उपयोग केला असता बाबा. यथावकाश होते तशी प्रेग्नन्सी कन्फर्म झाली. ती जराशी मोहरली आणि थोडीशी सैरभैर झाली. मार्केटमध्ये भाजी घेताना पुस्तक प्रदर्शनाचा बोर्ड दिसल्यावर आत गेली. प्रेग्नन्सीवरचं पुस्तक घेण्यासाठी हात वर नेला आणि पलीकडे उभा तो दिसला. त्याने तेव्हाच पाहिलं तिला. काही ध्यानीमनी नसताना स्वप्नातला देश अचानक समोर आला आणि मग अचानक मनातला वर्षभरातला बर्फ साठलेला नकळत वितळू लागला. बदली घेऊन लग्नानंतर या शहरात आले मी. त्याने विचारणे आधीच सांगितल्यावर तो हसला, म्हणाला मी अलीकडेच आलो या शहरात. तो जॉब सोडला. का सोडला जॉब तिने विचारलं नाही घाबरून. त्याने कशी आहेस विचारल्यावर उत्तरासारखी गप्प राहिली. लोकल बंद झाल्यावर भेटली होती ना स्टेशनवर, अगदी तशीच. त्यानेही आधी काही विचारलं नाही, नुसता बघत बसला, बोलत बसल्यासारखा. बायको काय करते तिने विचारलं. त्याने निघतो म्हणू नये म्हणून. कुणाची म्हणत हसल्यावरती पण हसली. लग्न ही निकड भागली की सुखी होतो माणूस. लग्न ही निकड भागल्यावर सुखी होतो का माणूस. त्याने विचारले होते. आजूबाजूलाच उत्तर शोधू लागली, निरुत्तर. आणि मनात वितळलेल्या बर्फाचा पूर डोळ्यात आला. हे नाही सांगितलंच तरी चालेल आता, पण वाटेल सांगावंसं तेव्हा उशीर करू नकोस म्हणाला आणि निरोप घेऊन निघून गेला. तो गेल्यावर ती बर्फ वितळू लागलेला वसंत ऋतू झालेली आणि डोळ्यात तिच्या अख्ख्या शहराची वाहतूक ठप्प होईल इतकं पाणी. ती पावसाआधीच्या गलबललेल्या माहोल सारखी प्रेग्नन्सीच्या दिवसातली भर ऑफिसात तन मन उन्मळून आल्यावर अशक्य वाटून मग लवकर घरी आली. दारात आतलं खिदळणं कानावर आलं आणि बेलवरचा हात तसाच थबकली. घरातला संवाद ऐकू लागली. ए बघ बाबा, अजूनही वेळ गेलेली नाही. एकुलती एक आहे, कोटींचा बंगला आहे आणि बाप तुझ्या बायकोच्या बापासारखा कॉमन मॅन नाही बरं का. स्वतःच बिअर बार मोठं प्रस्थ आहे. शोधूनही सापडणार नाही अशी ही 1 कोटीची लॉटरी आहे. बहीण भावाला समजावते. वाटेल ते काय, ही प्रेग्नंट आहे तो म्हणाला. मग हिने जीव कानात आणून ठेवला आणि नवी आई म्हणाली मुलगाच हवाय मला. लेक म्हणाली मग तर अगदीच सोपं आहे. मुलगी असेल तर कॉज ऑफ डेथ कॉम्प्लिकेशन्स वाईल अबॉर्शन आणि मुलगा असेल तर कॉज ऑफ डेथ कॉम्प्लिकेशन्स वाईल डिलिव्हरी. मग गर्भलिंग निदानावर माय लेकींचं एकमत झालं आणि त्यानेही हुंकार भरल्याचा तिला भास झाला. मग तिचा थरथरता हात बेलऐवजी आधार शोधू लागली. प्रिय बाबा, तुमची शिकवण विसरली नाही मी. माझ्या मरणाची तयारी निमूट ऐकली मी. मला ठाऊक आहे बाबा, मी कितीही कळवळून म्हणाले असते, तुम्ही विश्वास ठेवला नसता, टाळी एका हाताने वाजत नाही म्हणीचा वाक्यात उपयोग केला असता बाबा. गर्भलिंग निदानाची तारीख ठरली आणि ती रोज थोडी थोडी मरू लागली. टेस्टच्या दिवशी तर ताप चढून ग्लानी आली. ताप उतरताच सोनोग्राफी झाली. मुलगी आहे शब्दाने पूर्ण बेहोशीत गेली. डॉक्टर म्हणाला ताप प्रचंड आहे, पेशंट अतिशय क्रिटिकल आहे, ब्लड प्रेशर धोकादायक आहे. कसाही असलो तरी डॉक्टर आहे, कसाही नाही तो सुद्धा मेलेली गाय कापत नाही. पेशंट नॉर्मल झाल्याशिवाय अबॉर्शन नाही. 2 दिवसांनी मध्यरात्री शुद्धीवर आली. मग अस्वस्थ गारठा शरीर गारठवत जावा
तशी मरणाची आर्त जाणीव भरून आली. मरायचं का पण मी? मनाचा प्रचंड आक्रोश झाला. हळूहळू आक्रोश वाढत वाढत हजारो आक्रोशाने एवढा झाला. काय करावं कळेना काही तिला. आणि अचानक काळ्या कुट्ट आकाशात वीज लख्ख व्हावी तशी त्याची आठवण आली. सांगावंस वाटेल तेव्हा उशीर लावू नकोस, शब्दांची याद जशीच्या तशी आली. मग एकाएकी आश्चर्यकारक जिवंत होत गेली. तिला नाही मरू देणार मी. स्वतःतला निर्धार बघून स्वतःच चकित होत गेली. शोधला उशीखालचा चार्जिंग संपत आलेला मोबाईल. आत्ता म्हणजे आत्ताच्या आत्ता ये म्हणाली. वाट बघतोय आम्ही दोघीही. पाऊस घालू देत आता कितीही धुमाकूळ. मी पुराच्या काठावर आहे आणि सोबत ती सुद्धा आहे. पुरात उतरणार ती सुद्धा म्हणते आहे. मग तिने बंद केला मोबाईल. निश्चिंत होत गोड हसली स्वतःशीच. बसमध्ये त्याच्यासोबत पहिल्यांदा असली होती ना, अगदी तशीच. सोडून घेतली लाजून त्याने न पकडलेली ओढणी. मग ओढणी पकडलेल्या बोटांची नख बघत बसली. इतकी नाजूक सुंदर, मानेत कशी घुसली. मग पोटावरून हळूवार हात फिरवत म्हणू लागली स्वतःशीच, ए बाई ग, 1000 हातांनी वाजवा तू टाळी, काहीच म्हणणार नाही आम्ही. तो सेलवर मगाशी म्हणाला तसं, हर एक मुसीबत से लढो, डरते हो क्यों, आगे बढ़ो. आणि विश्वास ठेव, आमच्या सोबत तुलाही असंच म्हणायला शिकवू आम्ही. आमच्या सोबत तुलाही असंच म्हणायला शिकवू आम्ही.